अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. पुत्रदा एकादशी या वर्षातली शेवटची एकादशी असं म्हटलं तरी देखील चालेल. 2025 मधली शेवटची एकादशी ती म्हणजे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी ही 30 डिसेंबर रोजी आलेली आहे. बघा या वर्षी म्हणजे यावेळेस 2 एकादशी आहेत. एक 30 तारखेला आहे, एक 31 तारखेला आहे. पुत्रदा एकादशी ही 30 तारखेला आहे आणि भागवत एकादशी 31 तारखेला आहे. दोन्हीतली कोणतीही एक एकादशी तुम्ही केली तरी देखील चालते. पण पुत्रदा एकादशी ही खास करून संतान प्राप्तीसाठी केली जाते. भरपूर लोकांची इच्छा असते, प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आई होण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, आई होता यावं, आई होण्याचं मातृत्वाचं सुख लाभावं. त्यामुळे बघा भरपूर तुम्ही प्रयत्न करतात पण काही केल्याने आई होण्याचं सुख लाभत नाही आपल्याला. आणि पुत्रदा एकादशीपासून जर तुम्ही ही सेवा कंटिन्यू केली आणि शुद्ध अंतकरणापासून अगदी मन लावून जर ही सेवा केली तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिसत असेल बघा, ताईंची कमेंट देखील होती की ही सेवा केल्यानंतर त्यांना लगेचच काही दिवसातच त्यांना गर्भधारणा राहिली होती. म्हणजे आतापर्यंत त्यांच्या हातामध्ये बाळ देखील आहे. विचार करा तुम्ही, म्हणजे आपल्याला या सेवेचा किती फायदा होतो, हे तुम्हाला देखील समजलं असेल. बघा पुत्रदा एकादशी आपल्याला संतान प्राप्तीमध्ये का प्रॉब्लेम्स येतात. एक तर बघा पहिलं तर म्हणजे नवीन लग्न झालं की जोडप्यांना फिरायची खूप हौस असते. आजकाल ट्रेंड आलेला आहे की नवीन लग्न झाले की लगेच ट्रिप काढायची नवरा बायकोची, लगेच इकडे फिरायला जा तिकडे फिरायला जा. पण खरं तर ना 1-1.25 महिना तरी नवरा बायकोंनी हळदीच्या अंगाने जास्त कुठे फिरायचं नसतं. आणि खास करून नवरीने तर हळदीच्या अंगाने कुठे बाहेर फिरायचं नसतं. असं म्हणतं लागीर लागतं. लागीर म्हणजे बाहेरची बाधा लगेच हळदीच्या अंगाला लागत असते आणि ही बाधा काही केल्याने निघत नसते. एवढे शाश्वत सत्य आहे. त्यामुळे 1.25 महिना बघा, कधीही आपण घराच्या बाहेर जरी पडलो तर नवरा नवरी दोघांकडे आपण लिंबू ठेवत असतो, बरोबर ना. आता आमच्या इकडे संपूर्ण महाराष्ट्रात तर हेच आहे असं मला वाटतं. कारण भरपूर लोक अशी आहेत आता नव्या पिढीची, त्यांना ते पटत नाही, अंधश्रद्धा आहेत बोलतात, ऐकत नाहीत. आणि जेव्हा त्यांच्यासोबत अशा घटना घडतात तेव्हा त्यांना एक प्रकारे अक्कल येते असं म्हटलं तरी देखील चालेल. बघा त्याच पद्धतीने प्रखर पितृदोष असला की तरी देखील आपल्याला अशा पद्धतीच्या अडचणी संतान प्राप्तीमध्ये येत असतात. त्याच पद्धतीने बघा आपल्याला भरपूर ठिकाणी म्हणजे रिपोर्ट्स नवरा बायकोचे दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. प्रत्येकाने जिथे सांगितलं तिथे तुम्ही जाऊन आलात. प्रत्येकाने ज्या दवाखान्यात ज्या डॉक्टरकडे सांगितलं हे उपाय कर, हे आयुर्वेदिक औषध घे, त्या डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. पण काही केल्याने आपल्याला संतान प्राप्ती होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही आपल्या कुलदेवीचा देखील धावा करायचा. कुठेतरी आपल्या कुलदेवीची देखील सेवा आपल्याकडून होत नसते. जी सेवा आज मी तुम्हाला सांगणार ती सेवा करायचीच आहे, पण कुलदेवीचं रोज मनामध्ये नाव घ्यायचं, रोजच्या रोज नाव घ्यायचं. त्याच पद्धतीने पितरांसाठी तुम्ही पंचमहायज्ञ रोज करत जात. प्रखर पितृदोष तुमचा निघून जाईल. बाकीचं दुसरं काही करण्याची गरज नाहीये. बघा आता आपल्याला काय करायचं आहे. या पुत्रदा एकादशीपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. ही सेवा 41 दिवसांची असणार आहे. त्यामुळे आत्ताच सांगते 41 दिवसांची ही सेवा असणार आहे. या सेवेमध्ये पहिल्या दिवशी नवरा बायकोंनीच ही सेवा करावी लागते. त्यामुळे आपल्या पार्टनरला, आपल्या मिस्टरांना कन्व्हिन्स कसं करायचं आणि ते कन्व्हिन्स देखील होतील, कारण त्यांना देखील मूल हवं असतं, त्यांची देखील इच्छा असते. त्यामुळे जर तुम्ही अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आणि जर तुम्ही ही सेवा केलीत तर नक्कीच 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. काय करायचं आहे तुम्हाला, पुत्रदा एकादशी दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे. म्हणजे तुमचा एकादशीचा उपवास असला तर अतिशय उत्तमच, नसला तरी देखील नवरा आणि बायको दोघांनीही आपल्या एकादशीचं व्रत करायचं आहे. एकादशीचं व्रत ही एकादशी सारखंच म्हणजे सकाळ व संध्याकाळ उपवास, दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे. आता उपवासामध्ये काय खावं तर तुम्ही उपवासाचे जे पदार्थ असतात ते सगळे तुम्ही पदार्थ खाऊ शकता. फक्त बाहेरून काही खाऊ नका. 41 दिवस तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे.
आता नियम काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते. अगोदर सेवा तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या, वाटल्यास तुम्ही एकदा लिहून घ्या आणि पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत 41 दिवसपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवसाचा नियम असा की पहिल्या दिवशी नवरा बायकोंनीच या सेवेला बसायचं आहे. ताई आमचे मिस्टर बाहेर आहेत, आर्मीत आहेत, त्यामुळे ती सेवेला येऊ शकत नाहीत. तर अशा वेळेस काय करायचं, किंवा बाहेर गावी असतात, जास्त करून माझ्या इथे नसतात, तर अशा वेळेस तुम्ही एकट्याने केली तर चालेल. फक्त तिथे संकल्प घेताना सांगायचं, तुमची जी अडचण आहे ती सांगायची आणि मग नंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्पाशिवाय ही सेवा करायची नाही, कारण संकल्प घेतला म्हणजे आपण संकल्पामध्ये बांधलो जातो आणि ती सेवा आपल्याला पूर्ण करावी लागते. जर तुम्ही पुत्रदा एकादशीपासून सेवा सुरुवात करणार असाल, म्हणजे 30 डिसेंबरला पुत्रदा एकादशी आहे, तर तुम्ही 29 तारखेलाच तुम्हाला जवळपासच्या मठात, केंद्रात तुम्हाला जायचं आहे. जाताना एक नारळ, खडीसाखर, फूल न्यायचं आहे. महाराजांना सांगायचं आहे की संतान प्राप्तीसाठी या दिवसापासून पुत्रदा एकादशीपासून 41 दिवसांची संतान प्राप्तीसाठी मी ही सेवा करत आहे. तर ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्या पदरात देखील संतान होण्याचं किंवा आई होण्याचं फळ मला भेटू द्या, अशी महाराजांना विनंती, प्रार्थना करायची. नारळ तिथे खडीसाखर ठेवून यायचा. ताई आमच्या जवळ मठ नाहीये, केंद्र नाहीये, तर अशा वेळेस काय करू, तो नारळ, खडीसाखर, एक फूल घ्यायचं, व्यवस्थित पकडायचं आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आणि तुम्हाला तो नारळ तुमच्या देवघरातच 41 दिवस ठेवायचा आहे. आणि नंतर तुम्ही 41 दिवसानंतर, ही सेवा 41 दिवसाचीच आहे, जास्त दिवस नाही करायची. 41 दिवसानंतर तुमच्या जवळपासचं कुठे मठ असेल त्यावेळेस मात्र जावं लागेल. तुम्हाला तिथे जायचं आहे, केंद्रात जायचं आहे आणि तो नारळ, खडीसाखर, फूल तिथे ठेवून तुम्हाला यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं. आता तुम्हाला या संबंधीचा प्रश्न सुटला असेल. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये अक्षता घ्या. अक्षता थोड्याशा ओल्या होतील एवढं पाणी टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं. हळदी कुंकू, एक फूल टाकायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुम्ही किती दिवसासाठी आणि कशासाठी ही सेवा करत आहात हे बोलायचं आहे आणि तुम्हाला तामणाने पळीने खाली पाणी सोडायचं आहे तामणामध्ये. बघा, नंतर तुम्हाला आता एक टायमिंग फिक्स करून घ्यायचं की दिवसभरामध्ये तुम्ही कधी, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करा. मिस्टर तुम्ही जे सकाळी फ्री नाही आहे, संध्याकाळी असतात घरी, तर त्या वेळेस जरी केलं तरी देखील चालणार आहे. त्यांना एकदा एक टाइम विचारून घ्या आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही बसायचं आहे. शक्य झाल्यास एकच टाइम ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज सकाळी 8ला बसला तर उद्या सकाळी 8लाच बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपलं रुटीन देखील चुकत नाही, आपल्या सेवा देखील चुकत नाहीत आणि आपल्याला त्या नियमांची सवय देखील लागून जाते. बघा, त्याच पद्धतीने पहिल्या दिवशी काय करायचं. पहिल्या दिवशी म्हणजे रोजच तुम्हाला फक्त पहिल्या दिवशी स्वामी स्तवन बोलायचं आहे. नंतर नाही बोलला तरी देखील चालतं. फक्त पहिल्या दिवशी स्वामी स्तवन बोलायचं आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर स्वामी स्तवन बोलायचं आहे. जिथे कुठे बसणार आहात तिथे तुम्हाला समोर एक पाट ठेवायचा आहे. पाटामध्ये एक ताट घ्यायचं आहे किंवा एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ही सेवा मोठी असणार आहे, त्यामुळे ते पाणी त्याच्यामध्ये व्यवस्थित राहील. अशा पद्धतीने गळती म्हणजेच अभिषेक पात्र तुम्हाला लागणार आहे. नसेल तर आवर्जून घ्या, कारण बघा, आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस गळती जर एकदा ठेवून दिली, फक्त पाणी चेक करायचं असतं आपल्याला आणि नंतर आपल्या ज्या काही सेवा असतात त्या आपण पटपट होऊन जातात. नाहीतर वाचनामध्ये अर्ध लक्ष आणि अभिषेक करण्यामध्ये अर्ध लक्ष, त्यामुळे आपलं दोन्हीकडेही लक्ष लागत नाही. वाचायला लागलं तर पाणी दुसरीकडेच पडत असतं, त्यामुळे आपण अभिषेक गळती जर ठेवली तर अतिशय उत्तम व्यवस्थित अभिषेक केला जातो. त्याच पद्धतीने बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. तरी देखील अजून भरपूर लोक असे असतील की बाळकृष्णाची मूर्ती त्यांच्या घरी नाहीये, तर आवर्जून बाळकृष्णाची मूर्ती घ्या, घरामध्ये आपल्या स्थापित करा आणि पुत्रदा एकादशीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. आता बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही मोठं तामण किंवा एखादं ताट घ्या, त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे, त्याच्यावरती गळती ठेवायची आहे. गळतीमध्ये पाणी भरल्यानंतर तुळशीपत्र एक टाकायचं आहे. बाळकृष्णाच्या जवळ एक तुळशीपत्र ठेवायचं आहे, एक फूल ठेवा किंवा तुळशीपत्र फक्त ठेवलं तर चालेल. आता अभिषेक कशाने करायचा. आता अभिषेक तुम्हाला जलानेच करायचा आहे. पंचामृत, दूध वगैरे नाही वापरायचं, तुम्हाला जल वापरायचं आहे. जलाने फक्त अभिषेक करायचा आहे. पहिलं तुम्ही स्वामी स्तवन बोलून झालेलं आहे. सगळ्यात पहिला स्क्रीनवरती देखील दिसत असेल, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक माळ संतान गोपाल मंत्राची बोलायची आहे. एक माळ संतान गोपाल मंत्राची बोलायची आहे. नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची बोलायची आहे तुम्हाला. आणि नंतर तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे. पुरुष सुक्तम हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात संस्कृतमध्ये देखील आहे, प्राकृतमध्ये देखील आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल, जे लवकर होईल असं वाटतं किंवा जे स्पष्ट तुम्हाला समजतं, हेच तुम्ही संस्कृतमध्ये तुम्हाला व्यवस्थित पठण करता येतं, पठण केलेलं समजतं, तर तुम्ही आवर्जून संस्कृतमध्ये वाचा. नाही तर तुम्ही प्राकृतमध्ये वाचलं तरी देखील चालणार आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ताई 16 वेळाच पुरुष सुक्तम बोलायचं का? तर हो, 1 वेळा नाही तर 16 वेळा. आपण ही संतान प्राप्तीची सेवा करत आहोत. 16 वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम बोलायचं आहे. नंतर 1 वेळा स्त्री सुक्तम बोलायचं आहे. स्त्री सुक्तम फलश्रुती आल्यानंतर गळती साईडला घ्यायची आहे, कारण स्त्री सुक्तमच्या फलश्रुती आल्यानंतर फलश्रुतीच्या वेळेस आपण फक्त हात जोडून बसायचा आहे आणि फलश्रुती बोलायची आहे. अभिषेक तिथेच थांबवायचा आहे, म्हणजे स्टॉप करायचा आहे. नंतर फलश्रुती बोलून झाली, नंतर परत गळती बाळकृष्णाच्या डोक्यावरती ठेवायची. नंतर रामरक्षामधील 9 ओव्या तुम्हाला बोलायच्या आहेत, 1 ते 9. रामरक्षा ही संपूर्ण बोलायची नाही, रामरक्षा ही फक्त 1 ते 9 ओवेपर्यंत बोलायची आहे. अशा पद्धतीची ही सेवा तुम्ही बाळकृष्ण पुत्रदा एकादशीपासून बाळकृष्णाच्या डोक्यावरती अभिषेक करून तुम्हाला ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी नवरा बायकोने बसायचा आहे, नंतर फक्त बायकोने बसलं रोज तरी देखील चालणार आहे, एकटीने सेवा केली तरी देखील चालते. आता बघा, आता हे अभिषेक केलेलं जे पाणी आहे, जे पाणी साचलेलं आहे ते घरामध्ये शिंपडायचं देखील नाही. आपल्या मुलांना किंवा सासू सासरे, घरामध्ये दीर भाऊ असेल, कोणाला चमचा सुद्धा द्यायचा नाही. ते संपूर्ण पाणी फक्त नवरा आणि बायको दोघांनीच, ज्यांनी अभिषेक केला, ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, फक्त त्या दोघांनीच हे पाणी संपूर्ण प्राशन करून घ्यायचं आहे. अर्ध पाणी प्या. आता समजा 1 तांब्यावर पाणी तुमचं साठलेलं आहे, दिवसभरामध्ये तुम्ही दोघांनी अर्धा तांब्या संपूर्ण पाणी संपवून टाकायचं आहे ते, आणि दोघांनीही ते पाणी प्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याचे नियम पाळायचे आहेत. आता बघा, ज्यांची गर्भधारणा झालेली आहे अगोदर पहिल्यापासूनच, त्यांनी ही सेवा करायची नाही. त्यांनी फक्त संतान गोपाल मंत्र किंवा संतान गोपाल स्तुती स्तोत्र देखील आहे, अतिशय सुंदर आहे, ते जर पठण रोज केलं तर आपल्या गर्भातील बाळावरती देखील संस्कार तसेच घडत असतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच ती सेवा करू शकता. ही सेवा तुम्ही गर्भधारणा झालेल्या महिलांनी करायची. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्या लोकांसाठी ही सेवा असणार आहे. त्याच पद्धतीने आता नियम काय, नियमांचं बंधन खूप मोठं असतं आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती, बरोबर. 41 दिवसांची ही सेवा असणार आहे. तर तुम्ही 41 दिवस परान्न वर्ज्य, कारण इतकं जीव तोडून आपण ती सेवा करत असतो. एखाद्या विशिष्ट कार्य संपन्न होण्यासाठी आपण ती सेवा करत असतो. अशा वेळेस परान्न अजिबात घेऊ नका, परान्नाचे दोष लागत असतात आपल्याला. त्यामुळे बघा, कधी कधी असं होतं की घरातलंच कार्य असतं, आपण काहीच करू शकत नाही, त्यावेळेस 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा नवरा बायको दोघांनीही, आणि नंतर घ्या. पण शक्यतो परान्न तुम्हाला टाळायचं आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य, नवरा बायको दोघांनीही संपूर्ण 41 दिवस कंप्लीट होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. काही होऊ द्या, आपल्या मनाला समजावून सांगायचं आणि मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा. त्याच पद्धतीने बघा, सुतक विटाळ आलं तर ती सेवा तिथे स्टॉप करायची, स्किप नाही, स्टॉप करायची. आणि सुतक विटाळ फिटल्यानंतर तुम्हाला पुन्हा नव्याने ती सुरुवात पहिल्यापासून करावी लागणार आहे. मासिक पिरियड्स आले तर ती सेवा 4 दिवस स्किप करायची, म्हणजे 4 दिवस ती स्टॉप करायची तेवढीच, आणि तिथून 4 दिवस कंप्लीट झाले की 5व्या दिवसापासून तुम्हाला ती सेवा तशीच कंटिन्यू पुढे करायची आहे. त्यामुळे संकल्प घेताना अखंड 41 दिवस असा बोलायचं नाहीये. संकल्प घेताना यथाशक्ती यथाकालीन मी 41 दिवसांची ही सेवा करणार आहे संतान प्राप्तीची असं बोलायचं. म्हणजे काय होतं, आपला मासिक पिरियड्समध्ये आपल्याला कधी कधी खंड पडतो, तर अशा वेळेस आपल्याला ते 4 दिवस स्किप केले तर काही हरकत नाही. फक्त सुतक विटाळ आल्यानंतर आपल्याला ती सेवा स्टॉप करायची आहे. अजून एक कळकळीची विनंती सर्वांना आहे की तुमच्या जवळपास तुमची नणंद असेल, तुमची किंवा तुमचं भाऊजं असेल, किंवा तुमची बहीण असेल, तुमचे शेजारी असतील, भरपूर त्या संतान प्राप्तीसाठी झगडतात, संतान प्राप्तीसाठी त्यांना खूप यातना सहन कराव्या लागतात असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा. नसेल दाखवायचा तर तुमच्या मुखातून तुम्ही त्यांना ही सेवा सांगा आणि त्यांना देखील ही सेवा करायला सांगा. त्यांना त्या सेवेचं महत्त्व पटवून द्या. आणि ही सेवा काही तोंडाने, म्हणजे माझ्या मनाची मी काही तयार केलेली नाही आहे, ही सेवा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी मठातून दिलेली सेवा असते, तीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. एक छोटंसं कार्य माझ्या हातातून घडते, यातच मला खूप आनंद आहे. त्यामुळे नक्कीच जर तुमच्या जवळपास अशा कोणी व्यक्ती असतील, ताई दादा असतील, तर त्यांच्यापर्यंत नक्कीच आणि त्या सेवेचं महत्त्व पटवून द्या, म्हणजे ते लोक देखील मनापासून ही सेवा
सुरू करतील. अशा पद्धतीने आपल्याला रोज ही बाळकृष्णाची सेवा करायची आहे आणि अभिषेक घालायचा आहे. नंतर व्यवस्थित बाळकृष्णाला पुसून त्यांच्या जागेवर त्यांना आसनस्थ करायचं आहे. समजा एखाद्या केळीचा वगैरे प्रसाद दाखवला, रोज तुम्ही जो प्रसाद दाखवलेला आहे तो देखील नवरा बायकोनीच खाऊन घ्यायचा आहे, दुसरा कोणाला द्यायचा नाही. अशा पद्धतीने अतिशय प्रभावी व उच्च कोटीची व साक्षात 100% रिझल्ट देणारी अनुभवसिद्ध अशी सेवा तुमच्यासोबत मी आज शेअर केलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.